नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा, विषय राज्यशास्त्र, प्रकरण 5वे, समकालीन भारत सुशासन यातील स्वाध्याय आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर पहिलं विधान आहे, लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली आणि त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. अ. अमेरिका, ब. युनायटेड किंगडम, क. स्वीडन आणि ड. रशिया. या 4पैकी योग्य उत्तर आहे क. स्वीडन आणि विधान आपल्याला पूर्ण करायचं आहे. मग लोकपाल ही संकल्पना स्वीडन इथून घेण्यात आली. दुसरं विधान आहे, नागरिकाची सनद ही संकल्पना याचा भाग आहे. अ. पोस्टकॉर्ब, ब. विकास शासन, क. सुशासन आणि ड. बिगर सरकारी उपक्रम. तर यापैकी क हा पर्याय बरोबर आहे, सुशासन. आणि वाक्य पुन्हा लिहिल्यानंतर, विधान पुन्हा लिहिल्यानंतर असं होतं की नागरिकाची सनद ही संकल्पना सुशासनाचा भाग आहे. ब. योग्य संकल्पना सुचवा. त्यामध्ये संकल्पना दिलेली आहे, शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती. तर शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करणारी व्यक्ती असते लोकायुक्त. याला आपण लोकपालसुद्धा म्हणतो. प्रश्न दुसरा अ. संकल्पना चित्र पूर्ण करा. आणि संकल्पना चित्रामध्ये जी मुख्य संकल्पना दिलेली आहे ती आहे सुशासनाची मूल्ये. सुशासनाची मूल्ये बघू आपण अजून कोणकोणती आहेत तर ती आहेत पारदर्शकता, उत्तरदायित्व, समता आणि समावेशकता, कायद्याचे राज्य, सहभागात्मक, प्रतिसादात्मक, परिणामकारकता आणि कार्यक्षमता आणि त्यानंतर आहे सहमतीदर्शक. अशा पद्धतीने झालं हे संकल्पना चित्र पूर्ण. त्यानंतर प्रश्न दुसरा ब आहे, चूक की बरोबर ते सहकारण लिहा. पहिला आहे, राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. तर हे विधान चूक आहे, कारण आपण वरच मला वाटतं संकल्पना सुचवामध्ये आपण पाहिलं की लोकायुक्त हे शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करू शकतात, राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. दुसरं विधान आहे, सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. तर हे विधान बरोबर आहे, कारण सुशासनात परिणामकारकता आणि कार्यक्षमता या सुशासनाच्या मूल्यामध्ये या गोष्टीचा समावेश केला आहे. तिसरा प्रश्न आहे, सहसंबंध स्पष्ट करा. आणि त्यात आहे सुशासन आणि ई प्रशासन. तर याचं उत्तर असं लिहिता येईल, सुशासन आणि ई प्रशासन यात जवळचा संबंध आहे. या दोहोंमध्येही माहितीच्या अधिकाराअंतर्गत लवकर माहिती मिळते. त्यानंतर नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन तत्काळ निवारण केले जाते. त्यामुळे प्रशासनात कमालीची पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होते. प्रश्न चौथा आहे, तुमचे मत नोंदवा. त्यातील पहिलं दिलेलं आहे, ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. तर यावर आपले मत असे नोंदवता येईल, कारण इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे माहितीचा साठा करणे सहज शक्य झाले. एका क्लिकवर माहिती उपलब्ध होऊ शकते. दप्तर दिरंगाई व वेळेची बचत ती सुद्धा होऊ शकते. त्यानंतर माहिती कम्प्युटरमध्ये सेव्ह असल्याने जे फायलिंगचे ढीग आहे व त्यातून निर्माण होणारा जो गोंधळ आहे तो कमी झाला. त्यामुळं शासकीय प्रक्रिया जलद होण्यास मदत झाली. दुसरा आहे, ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणलेलं आहे.
तर आपण पाहतो की ई प्रशासनामुळे जनतेला एखाद्या कामासाठी बाहेरगावी किंवा दूरगावी जाण्याची म्हणजे आवश्यकता भासत नाही. ते कारण त्यांना ते जवळच उपलब्ध होते. कुठेही दूर जाऊन अर्ज करणे, त्यासाठी हेलपाटे घेण्याची आवश्यकता नाही. कारण गावात आपले सरकार या पोर्टलच्या माध्यमातून किंवा तत्सम गोष्टींच्या माध्यमातून गावातच तक्रार किंवा एखाद्या गोष्टीची मागणी गावातूनच करता येते. त्यासाठी दूर जाण्याची आवश्यकता नाही. या उलट प्रशासनच जनतेच्या जवळ आलेलं आहे आणि त्याला कारण ठरलेलं आहे ई प्रशासन. प्रश्न 5वा आहे, उत्तर लिहा. समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. त्यातील आपण काही संस्था बघू. तर पहिले आपण बघूयात की राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग की यामध्ये काय होतं की संविधानाने हमी दिलेल्या जीविताचा हक्क, आपल्या स्वातंत्र्याचा हक्क, समता आणि प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सदर आयोग हे काम करत असतं. कोणत्याही मानवाधिकाराचं उल्लंघन होऊ नये यावर देखरेख करण्याचं कामसुद्धा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग करतो. त्यानंतर राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग. तर यात बालकांच्या हक्काचे संरक्षण करणे, बालकांना प्रोत्साहन देणे, त्यांचं संरक्षण करणे, त्यांचा बचाव करणे हे कार्य हा आयोग करतो. तिसरा आहे राष्ट्रीय महिला आयोग की महिलांच्या तक्रारीचं निवारण करणे, महिलांना हिंमत देणे. सदर आयोगाची स्थापना ही करण्यात आली की महिलांचं जे सामाजिक आणि आर्थिक विकासास चालना मिळावी, त्याबरोबर महिलांच्या तक्रारीचे निवारण व्हावे यासाठी या आयोगाची स्थापना झाली. चौथा आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग की अनुसूचित जातींच्या जे संवैधानिक हक्क आहेत त्यांचं संरक्षणाच्या उपाययोजना यांच्या संदर्भात हा आयोग काम करतो. तसंच आहे 5वा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग की अनुसूचित जमातींच्या संवैधानिक संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करणारा हा आयोग आहे. 6वा आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग की सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय लोकांच्या कल्याणावर भर देण्याचं काम हा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग करतो. त्यानंतर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग की अल्पसंख्याक जो समुदाय आहे या अल्पसंख्याक समुदायाच्या त्यांच्याविषयी असलेल्या त्यांच्या संरक्षणविषयक असलेल्या तरतुदी, त्यानंतर संसदेने किंवा विधिमंडळाने पारित केलेले वेगवेगळे निर्णय, कायदे या सर्व गोष्टींवर देखरेख करण्याचं काम राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाद्वारा केलं जातं. त्यानंतर प्रश्न 6वा आहे की दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. आणि प्रश्न आहे सुशासनाची पुढे दिलेली मूल्ये सविस्तरपणे स्पष्ट करा. अ सहभागात्मक, ब पारदर्शकता, क प्रतिसादात्मक आणि ड उत्तरदायित्व. चला मग उत्तर बघूयात. अ सहभागात्मक. सहभागात्मकमध्ये काय अपेक्षित आहे की लोकसहभागामुळे लोकशाही व्यवस्था परिणामकारक होते. यातून जनतेचे विचार व मागण्या, त्यांचे म्हणणे सरकारपर्यंत पोहोचते. शासनाच्या निर्णय प्रक्रियेत लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. मुद्दा क्रमांक ब आहे पारदर्शकता. दुसरा मुद्दा, पारदर्शकतेमुळे कामकाज सहज सोपे होते. त्याचबरोबर शासकीय कामकाजावर जनतेची नजर राहते व त्यांचा या गोष्टीमुळं पारदर्शकतेमुळे विश्वास बसतो. माहितीच्या अधिकारामुळे याबद्दल माहिती मिळवणे अत्यंत सोपे झालेले आहे आणि त्या गोष्टीमुळे आणखीन पारदर्शकता वाढण्यास मदत झालेली आहे. क आहे प्रतिसादात्मक. यात सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियांमध्ये सर्व जे भागधारक आहेत त्यांना ठराविक कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांबाबतीत शासन संस्थेने त्वरित निर्णय घेणे आणि त्याद्वारा जनतेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे हे या ठिकाणी अपेक्षित आहे. कारण आपण अर्ज केल्यानंतर त्याला ताबडतोब कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो हे या प्रतिसादात्मकमध्ये येते. ड आहे उत्तरदायित्व. सुशासनात जनतेप्रती उत्तरदायित्व ही संकल्पना फार महत्त्वाची. निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली
आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत घेतले की बाह्य घटकांनी त्यावर म्हणजे कोण कोणाला उत्तरदायी आहे, हे घेतलेल्या निर्णयाबद्दल कोण रिस्पॉन्सिबल आहे, कोण उत्तरदायी आहे हे अवलंबून असते. कोणतीही संस्था तिच्या निर्णयासाठी जबाबदार असते. ज्यांच्यावर उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य आणण्याची जबाबदारी आहे ती असते, ती गरज असते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 5 समकालीन भारत सुशासन येथील स्वाध्याय पाहिला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त एकदाच बेल आयकॉन बटनला क्लिक करा. पुन्हा तसं करण्याची आवश्यकता नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही अडचण असेल, काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.